नमस्कार मित्रांनो, तुमचा भूतकथांवर विश्वास आहे का? खरं तर हा प्रश्न अजूनही सर्वांना पडतोच, पण याचं नीटचं उत्तर कोणालाही देता येत नाही. याचं उत्तर फक्त तोच देऊ शकतो ज्यांनी काही भूतकथाचा अनुभव घेतलाय. अनेकांचं म्हणणं असतं की भूतकथा असतात, पण काही म्हणतात की ज्यांचं म्हणजे सायन्सवर जास्त विश्वास आहे ते लोक असं म्हणतात की भूत वगैरे काहीही नसतं. पण मी म्हणतो, काळ आणि वेळ जुळून आली की भूतकथांचा अनुभव 100% येतोच. तर असाच एक अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. हा अनुभव ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग, आजच्या या थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अशा अनुभवाला आपण लगोलग सुरुवात करूया. हा अनुभव चालू होतो सावरगाव नावाच्या एका छोट्याशा गावापासून. हा अनुभव पूर्णतः सत्य आहे बरं का. माझ्या मामांनी मला हा अनुभव सांगितला होता आणि हाच तो अनुभव आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. तर सावरगाव नावाचं एक डोंगरपाड्यातलं छोटंसं गाव. त्याच्या जवळपास 5-6 किलोमीटर अंतरावर एक त्यांची बाजारपेठ होती. 8 दिवसाला आठवडे बाजार असल्या कारणाने आजूबाजूचे सर्व खेडेपाड्यातले लोक त्या ठिकाणी बाजार करण्यासाठी यायचे. तर सावरगावामध्ये एक धोंडीबा नावाचा गरीब शेतकरी माणूस राहत होता. धोंडीबाच्या घरी त्याची वृद्ध आई, त्याची बायको आणि त्याची 2 लहान मुलं राहत असत. एक दिवस काय झालं, धोंडीबाला रविवारच्या दिवशी बाजारात जायचं होतं, पण त्याला दिवसभर शेतातले कामं होते, त्यामुळे त्याला घरी यायला भलताच उशीर झाला. जवळपास 4-4:30 वाजले असावेत. तो 4:30 वाजता घरी आला आणि लगोलग त्याने बाजाराची पिशवी उचलली. बाहेर पडताच त्याच्या आईने त्याला आवाज दिला की अरे धोंडीबा, अंधार पडायच्या आत घरी ये बरं का. त्यानं आईची हाक ऐकली, पण त्यावर तो जास्त काही बोलला नाही, कारण त्याला माहित होतं की आता जायला आणि बाजार करून परत यायला उशीर तर होणारच. आता तो निघाला. जाता जाता त्याला त्याचा मोठा मुलगा बंड्या भेटला. बंड्या त्याला म्हणाला की बाबा, येताना मटण आणा बरं का. बंड्याला मटण फारच आवडत असे, त्यामुळे त्याने त्याच्या बाबांना मटण आणायचा आग्रह केला. त्याने लगेच मान डोलावली आणि तो बाजाराकडे निघाला. त्याच्याकडे एक जुनी ॲटलास सायकल होती. ॲटलास सायकलवर बसून धोंडीबा वेगाने बाजाराच्या दिशेने चालू लागला. भलताच उशीर झाल्यामुळे बरेचसे लोक बाजार करून गावाकडे परतत होते. ती रात्र काही अमावस्येची नव्हती, तरीही त्याला मनोमन माहित नाही का एक विचित्र भीती आणि मनात वेगळंच दडपण जाणवत होतं. थोड्याच वेळात, म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तासात, तो त्या बाजारपेठेच्या गावात पोहोचला. त्यानं तिथला बाजार केला. बाजाराला त्याला अर्धा पाऊण तास लागला. आता रात्रीचे 6:30 वाजले होते. बाजार घेतल्यानंतर तो मटणाच्या दुकानावर गेला आणि त्याने आपल्या मुलांसाठी किलोभर मटण घेतलं. मटणाची काळी पिशवी त्याने ॲटलासच्या हँडलला लटकवली आणि मग आता तो घराकडे जायला निघाला. पण तेवढ्यातच त्याला त्याचा एक जुना शाळेतला मित्र गजानन तिथे भेटला. गजानन हा शेजारच्याच गावात राहत असे. आज बाजाराच्या निमित्ताने दोघांची बऱ्याच दिवसांनी भेट घडली होती. दोघांच्या बऱ्याच गप्पा रंगल्या, पण त्याला गप्पा मारता मारता वेळेचं भानच राहिलं नाही आणि बघता बघता त्याला कधी 7:30 वाजून गेले हे त्याला कळालंच नाही. मग त्याला लक्षात आलं की आपल्याला तर आईने लवकर बोलवलं होतं. तो लगबगीने गजाननला म्हणाला, अरे गजानना, आता मला जावं लागेल, घरी सर्वजण वाट पाहत असतील. असं म्हणत त्याने गजाननचा निरोप घेतला आणि मग तो लगोलगच गावाच्या दिशेने निघाला. आता रात्र तर बरीच झाली होती, पण चंद्रप्रकाशात मात्र त्याला रस्ता स्पष्टपणे दिसत होता, त्यामुळे त्याला फारशी भीती वाटत नव्हती. रस्ता तसा चांगला होता, म्हणजेच गावाकडची पायवाट असते ना धूळमातीची, अगदी तीच. पण त्याचा रोजचा रस्ता असल्यामुळे त्याला काही वेगळं वाटत नव्हतं. पण त्याला काय माहित होतं की आज त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडणार आहे, जी तो आयुष्यभर विसरू शकणार नव्हता. थोड्याच वेळात तो अगदी गावाच्या मध्यावर आला आणि तेवढ्यातच गावाच्या मधोमध असलेलं, म्हणजेच 2 गावांना जोडणारं एक पिंपळाचं झाड त्याला दिसलं. त्या पिंपळाच्या झाडावर काहीतरी विपरीत आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं, पण त्याला मात्र तिथे कधीही काही जाणवलं नव्हतं. पण आजची रात्र ही त्याच्यासाठी वेगळीच होती. तो त्या पिंपळाच्या झाडाखाली पोहोचला आणि तेवढ्यातच त्याला हवेत एक विचित्र दडपण जाणवू लागलं. त्याला कळालं नाही, पण त्याला असं स्पष्टपणे जाणवत होतं की हवेमध्ये काहीतरी विपरीत बदल झालेला आहे. त्यानं लगोलग इकडे तिकडे पाहिलं,
पण त्याला मात्र आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं, कारण आता चांगलेच 8 वाजले होते. अंधार सर्वत्र पसरला होता. फक्त चंद्रप्रकाशात त्याला अंधुकसा रस्ता दिसत होता. त्याने लटकवलेली मागे असलेली बाजाराची पिशवी आणि हँडलला लटकवलेली काळी मटणाची पिशवी एवढं काही घेऊन तो घराच्या दिशेने चालला होता. पण तेवढ्यातच अचानकच त्याला सायकलचं पॅडल जड जाणवू लागलं. त्याला आधी कळालंच नाही. त्याला वाटलं की बहुतेक तो सायकल चालवून थकला असावा आणि म्हणूनच त्याला सायकलचं पॅडल जड लागत असावं. पण तसं काहीही नव्हतं. हे त्याला थोडं पुढे जाऊन कळणारच होतं. त्यानं आजूबाजूला पाहिलं. आजूबाजूला रातकिड्यांचा आवाज हा अधिकच भारदस्त वाटत होता. त्याला आधी कळालं नाही, पण त्याला आता हळूहळू जाणवू लागलं की नक्कीच काहीतरी विचित्र होतंय. त्याने थोडं तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला आणि पाहतो तर काय, त्याच्या मागे कोणीतरी बसलेलं असल्याचं त्याला दिसलं आणि त्याच्या अंगावर सरसरून काटाच आला. पण त्याला आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली. जर आपल्याला अंधाऱ्या रात्री असं काही जाणवलं तर पूर्ण मान वळवून कधीच पाहायचं नाही. म्हणून त्याने पुन्हा तिरक्या नजरेने पण थोडं जास्त वळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याच्या अंगावर काटे उभे राहिले. कारण त्याच्या मागे होती त्यांच्याच गावातली कौसुबाई. पण त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण कौसुबाई ही 2 वर्षांपूर्वीच वारली होती. मग आता ही आपल्या सायकलवर आली तरी कशी, हा प्रश्न त्याच्या मनात सर्वत्र घोळू लागला. त्याने पुन्हा दुसऱ्या बाजूने तिरक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तरीही कौसुबाई त्याच्या मागेच बसलेली होती. तिने हिरवगार लुगडं घातलेलं होतं आणि डोक्यावर पदर घेतलेला होता, पण तिचा चेहरा मात्र त्याला जरा जरा दिसत होता. आणि तो लहानपणापासूनच कौसुबाईला बघत आल्यामुळे त्याने तिला चटकन ओळखलं. आता त्याला प्रश्न पडला की नक्की आपण या कोणत्या संकटात पडलोय. थोडं पुढे जाऊन त्याच्या सर्वांगाने म्हणजे आता भूत पाहिल्यावर काय होणार, त्याचं सर्वांग थरथरू लागलं आणि त्यामुळे त्याचा सायकलवरचा ताबा सुटला आणि त्याची सायकल रस्त्याच्या बाजूला पडली. आता तो घाई गडबडीने उठला खरं, पण त्याला कौसुबाई मागे अजिबातच दिसली नाही. कौसुबाई मागून अचानकच गायब झाली होती. त्यानं तिला इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली. त्याची भाजीपाल्याची पिशवी खाली सांडली, पण त्याच्या सायकलला लटकवलेलं जे पुढचं मटण होतं ते मात्र पडलं नाही. तो लगबगीने उठला, सायकल उचलली आणि ती भाजीपाल्याची पिशवीही उचलली. त्यानं ती पिशवी सायकलला लटकवली आणि पुढे चालण्याचा प्रयत्न केला. पण पुढे जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण पुढे अगदी त्याच्यापासून 5-6 पावलांच्या अंतरावर कौसुबाई समोरच उभी होती. पण आता मात्र तिचं तोंड पूर्णपणे विचित्र होतं. म्हणजेच तिचा चेहरा हा पूर्णपणे चेहऱ्यावरचं जे मांस असतं ना ते पूर्णपणे विघळलेलं आणि तिचे डोळेही बाहेर आलेले होते. आता मात्र त्याला कळून चुकलं की तो काहीतरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यानं कशीबशी हिंमत एकवटली आणि तो सायकलवर बसला. कौसुबाई मात्र हळूहळू आता त्याच्या सायकल ज्या बाजूने होती त्या दिशेने हळूवार चालत येत होती. तिचे पाय जरा जरा वाकलेले. चंद्रप्रकाशात ती तेवढी स्पष्ट दिसत नव्हती, पण तो चांगलंच ओळखू शकत होता की ती कशा प्रकारे दिसते. तिचं ते भयानक रूप पाहून धोंडीबाच्या अंगावर सरसरून काटे आले होते. तो मनोमन देवाचा धावा करीत होता, पण आता त्याला एवढं वाटत होतं की आपण नक्की वाचतोय की हे धूळ आपल्याला कायमचं संपवतोय. लगेच त्याच्या लक्षात आलं की बहुधा आपण मटण घेऊन जातोय म्हणूनच हे आपल्या मागे लागलेलं असावं. नाहीतर आपण तर लहानपणापासून या रस्त्याने ये जा करतोय आणि बहुतेकदा तर आपण रात्रीचंही या रस्त्याने आलोय, पण कधीही आपल्याला असा अनुभव आला नाही. त्यानं चटकन ते सायकलच्या हँडलचं मटण काढलं आणि ती काळी पिशवी एकदम लांब भिरकावून दिली. त्याने ती पिशवी अशी लांब भिरकावताच ते कौसुबाईचे धूळ एकदम एखाद्या श्वापदासारखं त्या पिशवीवर झपाटल्यासारखं त्याने त्या मटणाच्या पिशवीवर उडी मारली आणि ते विचित्रपणे विक्षिप्तपणे त्या मटणाच्या थैलीवर तुटून पडलं आणि ते जोरजोराने खाऊ लागलं, अगदी एखाद्या भुकेल्या श्वापदासारखं. तसं ते त्याचं रूप पाहून धोंडीबा अजूनच घाबरला. त्याचं सर्वांग शहारलं आणि त्याच्या पूर्ण अंगाचं पाणी पाणी झालं. पण आता त्याला माहित होतं की जर आपण थोडा अजून विलंब केला तर हे काय आपल्याला जिवंत सोडतच नाही. म्हणून त्याने कसं बसं स्वतःला सावरलं आणि लगोलग सायकल
गावाच्या दिशेने जोरात पळवायला सुरुवात केली. त्यानं पुन्हा मागे वळून पाहण्याची हिंमत त्याची झालीच नाही. नक्की ते धूळ आपल्या मागे येतंय की तिथेच ते मटण खात बसलंय हे पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही. थोड्या वेळातच तो जवळपास 10-15 मिनिटातच त्याच्या गावात पोहोचला. बरेचशी लोक बाहेर बाजा टाकून झोपलेली होती. तसा तो गावात पोहोचला. त्याचं सर्वांग घामाने भिजलेलं आणि तो जोरजोरात धापा टाकत होता. गावातली बरेचशी लोक लगेच जागी झाले आणि त्याच्या जवळून त्याला विचारू लागले, काय रे धोंडीबा, काय झालं तुला? तेव्हा त्याने थरथरत्या आवाजात त्यांना घडलेली घटना सांगितली. त्याच्या घरचेही तिथे गोळा झाले. त्याची बायको, त्याची मुलं आणि त्याची वृद्ध आई सर्वजण त्याच्या चिंतेत होते. सर्वजण त्याच्या जवळ आले, त्याला प्यायला पाणी दिलं आणि मग थोड्या वेळाने एक त्याच्या गावातल्या म्हातारा म्हणाला, अरे 2 वर्षापूर्वी जेव्हा कौशी मेली होती तेव्हापासूनच अनेक लोकांना ती दिसते. ती तिच्या नवऱ्याला मटण आणायला सांगायची, पण एकदा तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे सखारामला मटण आणायला सांगितलं, पण सखारामचा मध्येच हृदयविकाराने मृत्यू झाला आणि ते मटण तिच्यापर्यंत पोहोचलंच नाही. आणि मग जेव्हा सखारामचं जे शेव गावात लोक घेऊन आले तेव्हा त्याचा शेव पाहून तिचाही जागीच मृत्यू झाला. पण तिची मटण खायची इच्छा मात्र तशीच अपूर्ण राहिली. आणि त्या कारणानं जेव्हा कोणी अंधाराचं मटण घेऊन येतं तेव्हा बहुतेक लोकांना ती दिसते. ती लोकांना काही करत नाही, पण ती फक्त त्यांना घाबरवते. तेव्हा धोंडीबा म्हणाला, आबाजी, बरं झालं ते मी मटण बाजूला फेकलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. ती कौशी तर म्हणजे माझ्या दिशेनेच येत होती. ते म्हणताच त्याच्या आईने घाईगडबडीने मंदिरात गेली आणि थोडासा अंगारा आणून धोंडीबाच्या कपाळावर लावला. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. धोंडीबाला मात्र 2 दिवस ताप भरला होता. त्यानंतर मात्र धोंडीबा पुन्हा कधीही रात्रीचं मटण आणायला गेलाच नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव आणि सत्य अशा घटना मी तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन. आणि जर तुमच्याकडेही अशाच काही सत्य थरारक घटना असतील तर त्या तुम्ही आपल्या रात्रीचा पाहुणा @gmail.com या ईमेलला पाठवू शकता. मी त्या तुमच्या नावासह सादर करीन आणि त्यांचा क्रेडिटही देईल तुम्हाला. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्स फॉर वॉचिंग.